आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव। मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी समाज बांधवांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस आल्या नंतर या आदिवासी कुटुंबांनी भर उन्हात आपल्या हक्कासाठी आणि पुनर्वसनासाठी कोपरगाव तहसील कार्यालयाबाहेर गेल्या 6 दिवसांपासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू केले आहे। सदर आदिवासी कुटुंबे भर उन्हात आपल्या लहान मुलांसह आंदोलनासाठी बसले असून तहसील कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्या चुली पेटून रात्रीचा मुक्काम ठोकत आंदोलन सुरूच ठेवले आहे। आंदोलनाच्या 6व्या दिवशी ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, विनय भगत, ॲडव्होकेट योगेश खालकर, युवा सेनेचे गगन हाडा यांनी बिऱ्हाड आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांना आंदोलन भर उन्हात करावे लागत असल्याने व त्यांना सेवा सुविधा मिळत नसल्याने भरत मोरे, विनय भगत, ॲडव्होकेट योगेश खालकर, गगन हाडा यांनी प्रशासन सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। जय श्रीराम। आज मी शिवसैनिक जय श्रीराम म्हणतोय। कदाचित ऐकणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना नवल वाटेल मी जय श्रीराम का बोललो, कारण हा आदिवासी समाज गेल्या 17 तारखेपासून या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलनासाठी बसलेला आहे। या आदिवासी समाजाने ज्या दिवशी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, या गरीब आदिवासी समाजाने आपल्या झोपडीवर, आपल्या घरावर प्रभू श्रीरामचंद्रांचा झेंडा लावला आणि तो आनंद उत्सव यांनी सुद्धा साजरा केला। मग रामाच्या नावाने सत्तेत येणारे हे केंद्रातील असेल, महाराष्ट्रातील असेल, मग आज रामाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने ज्या कल्याणकारी योजना आहेत, मग हे लोक भारतातले नाहीत का, महाराष्ट्रातले नाहीत का? मग प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवराय यांच्या नावाने जय घोष करून तुम्ही सत्तेमध्ये येतात आणि त्यांचीच जनता, त्यांचीच रयत आज गेल्या 6 दिवसापासून या तहसीलच्या मैदानावर आपलं बिऱ्हाड घेऊन आपल्या कुटुंबातील महिला असतील, आपल्या कुटुंबातील लहान पोरं असतील, हे वृद्ध असतील, या ठिकाणी 6 दिवसापासून हे उघड्यावर आहेत। आज उन्हाची तीव्रता इतकी वाढलेली, आज घरात जरी आपण बसलो, पंखा असेल किंवा एसी लावून आपण घरामध्ये बसतो, आज हे लोक या उघड्या छताखाली भर उन्हामध्ये 6 दिवसापासून बसलेत आणि मागणी काय? एक पिढी रवंद्यामध्ये गेली। 35 ते 40 वर्षापासून हे वृद्ध सांगतात आम्ही त्या ठिकाणी राहतो। यांची मागणी फक्त एवढीच आहे का रवंद्यानं जी वन विभागाची जमीन असेल ती जमीन मोजून देऊन आमच्या आदिवासी समाजाला द्यावी। आम्ही त्या ठिकाणी आज 40 कुटुंब आहेत, भविष्याने 10 वर्षांनी हे कुटुंब वाढणार आहेत। काय 2, 5, 6 एकरची जमीन असेल ती रवंदा ग्रामपंचायतनी ही या आदिवासी समाजाला द्यावी। त्यासाठी आम्ही कोपरगाव शहरातील सगळे समाजसेवक, आमचे गगनभाई हाडा असतील, विनयजी भगत असतील, वकील खालकर साहेब असतील, आम्ही सगळेजण आज फक्त या ठिकाणी फक्त प्राथमिक भेट देण्यासाठी आलेलो आहोत। पण येत्या 2-3 दिवसामध्ये आता दिल्लीमध्ये अधिवेशन चालू आहे। मोदी साहेब, अमित शहा आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने घोषणा देतात, सत्तेमध्ये येतात। या समाजाने, मी पुन्हा एकदा सांगतो, अयोध्येमध्ये श्रीराम लल्लाचं त्या ठिकाणी राम मंदिरात प्रतिष्ठापना होत असताना या लोकांनी खऱ्या अर्थानं आपल्या घरावर भगवे झेंडे लावले होते आणि आज तेच प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त आज रस्त्यावर आहेत। कुठं गेल्या त्या रामाच्या नावाने कल्याणकारी योजना, कुठं गेल्या त्या छत्रपती शिवरायांच्या नावाने त्या कल्याणकारी योजना। असं करू नका। आज हे तुमचं तहसील, आज आमच्या महिला भगिनी या ठिकाणी, आमच्या माता भगिनी आहेत, आमच्या वृद्ध महिला आहेत, यांना साधं तुम्ही बाथरूम सुद्धा वापरून देत नाही। निषेध करतो मी तहसीलदारचा सुद्धा या ठिकाणी। अहो, हे फक्त हक्कासाठी आंदोलन करतायत, कुठल्याही प्रकारचं आक्रमक धोरण यांनी स्वीकारलं नाही। गरीब समाज आहे, भोळा समाज आहे, नाही हक्कासाठी फक्त 2-3 एकर जमीन असेल ती तेवढी जमीन हे 40-50 कुटुंब मागतायत आपल्या घरासाठी, आपल्या छतासाठी। स्वतःचं हक्काचं घर त्या लोकांचं असलं पाहिजे। सरकार म्हणतं आम्ही कोणाला बेघर सोडणार नाही, मग काय या लोकांना नोटिसा दिल्यात, काय या लोकांच्या अतिक्रमणामध्ये आपण घर पाडतायत, काय या लोकांना आपण बेघर करतायत। यापेक्षा या लोकांचं पुनर्वसन करा, यासाठी आम्ही आज इथं जमलोय। पण येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करू, अधिवेशनामध्ये या केंद्र सरकारला त्याची लाज वाटेल अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करू। लाज वाटेल याचा अर्थ आम्ही निवस्त्र करू केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला।
6 दिवसापासून हे लोक अशी इथं बसलेत. हे बघा आमच्या महिला भगिनी इथं स्वयंपाक करतायत. त्यांचे लहान लहान मुलं इथं डास आहेत. दिवसभर ऊन लागतं, दिवसभर गरम होतं. काही वृद्ध लोकांना शुगर बीपीचा त्रास असणार आहे. हे भारताचे नागरिक नाही का? हे महाराष्ट्राचे नागरिक नाही का? खुर्चीसाठी पालकमंत्रीसाठी भांडणारे हे सरकार या गरीब जनतेकडे केव्हा लक्ष देणार? फक्त या लोकांकडून घोषणा देऊन घ्यायच्या का? घरावर फक्त झेंडे लावायचे का? फक्त तुमच्या मागे जय भावनी जय शिवाजी जय श्रीराम करायला लावायचं का? जेव्हा हे लोक रस्त्यावर येतात, उघड्यावर येतात, यांना घरकुल कोण देणार? यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. म्हणून आम्ही 4-5 दिवसामध्ये आम्ही अशा प्रकारे आंदोलन करू. पुन्हा सांगतो, ती लाजिरवाणी गोष्ट या केंद्र सरकारसाठी आणि महाराष्ट्र सरकारसाठी असेल. आम्ही सर्व समाजसेवक आता मी येत्या 3 ते 4 दिवसामध्ये आमचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही यांच्याशी जाऊन चर्चा करणार आहे. या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. संबंधित काही अधिकारी असतील त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे. जर याच्यावर उपाय निघाला नाही तर आमच्या शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन जर हातात घेतलं तर निश्चितच केंद्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी ती लाजिरवाणी गोष्ट असेल. याची दखल गांभीर्यानं केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव तहसील कचेरी येथे कोपरगाव तालुक्यातील मौजे रवंदे या गावातील आदिवासी समाजाचे कुटुंब जवळपास 40 कुटुंब आहेत आणि 300 लोकसंख्या आहे. तर ह्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे. उपोषणाची जर सविस्तर माहिती जर सांगायची तर मौजे रवंदे गावामध्ये इरिगेशनची जी चारी आहे, ती चारेच्या तिथं हे लोक गेली 30 ते 40 वर्षापासून राहिला होते. राहत असताना हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्यामुळं जे काय अतिक्रमित क्षेत्र असतील ते काढून टाका असा आदेशामुळं इरिगेशन यांनी त्यांना नोटिसा दिल्या आणि केवळ 8 दिवसामध्ये तुम्ही जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते काढा असा आदेश इरिगेशन खात्याने त्यांना दिला. हे देत असताना त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे लोक त्या रवंदे ग्रामपंचायत मध्ये गेले आणि त्यांना मागणी केली का आपल्या रवंदे ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये जागा शिल्लक आहे तर त्याच्यामध्ये आदिवासी कुटुंबाला त्या ठिकाणी जागा द्या. परंतु ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी हेतू पुरस्कार ग्रामपंचायतची जागाच नाही अशी टाळाटाळ केली. ही टाळाटाळ करत असताना आदिवासी संघटना त्या ठिकाणी एकत्र आली आणि कोपरगाव तहसीलला 17 तारखेपासून म्हणजे 17/3/2025 आज 22/3/2025 म्हणजे जवळपास 8 दिवसापासून सर्व कुटुंब 40 कुटुंबाच्या महिला लहान लहान मुलं हे सर्व या तहसील कचेरीमध्ये आंदोलन करीत आहे. आता जर वास्तव परिस्थिती जर बघितली तर आदिवासी कुटुंबाला जागा देता येईल का? तर त्याचं जर बघितलं तर त्यांनी सर्व जे काही कागदपत्र असतील तर त्यांचा रवंदे ग्रामपंचायत यांच्याकडे गट नंबर 419/9 क्षेत्र हे 7 हेक्टर आहे. 7 हेक्टर त्या ठिकाणी 7-12 उतार्यामध्ये रवंदे ग्रामपंचायत नावाने त्या ठिकाणी आहे. ते होत असताना जी काही जमीन आहे ती वन खात्याची आहे. वन खात्याची जरी जमीन असेल परंतु ग्रामपंचायतचा रेकॉर्ड ऑफ राईटला सरकारच्या खाली 7 हेक्टर म्हणून क्षेत्र आहे. जर ते बघायला गेलं तर त्यांची मागणी सुद्धा अशा प्रकारची आहे तर 2 हेक्टर 40 जमिनी एक ज्या सरपंच आहे त्या देखील रवंदे ग्रामपंचायतच्या आदिवासी समाजाच्या शोभा भाऊ पवार या सरपंच आहे ग्रामपंचायतच्या त्या आदिवासी समाजाची. तर त्यांना 2 हेक्टर 40 जमीन ऑलरेडी दिलेली आहे. त्याचे जे काही उर्वरित क्षेत्र आहे 4 हेक्टर 60 एक क्षेत्र ग्रामपंचायत रवंदेने त्या ठिकाणी आदिवासी समाजाला द्यावं अशी एक छोटी मागणी आहे. तिथं काहीच नाही परंतु मनोधैर्य असल्याने त्या ठिकाणी ते देऊ शकतात. तिची पुढची प्रोसिजर अशी झालेली आहे त्या ठिकाणी भूमी अभिलेख यांनी त्या जागेची मोजणी केलेली आहे. ती परवाच त्या ठिकाणी मोजणी झालेली आहे. मोजणी झाल्यानंतर त्यांचा अहवाल तहसीलदारांकडे येईल. तहसीलदारांकडून प्रांतकडून तो कलेक्टरकडे त्या ठिकाणी जाईल. तो जात असताना त्या ठिकाणी ग्रामसभा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी ग्रामसभा देखील होणार आहे आणि आदिवासी समाजाला त्या ठिकाणी ती जागा हस्तांतर करायला तरी ग्रामपंचायतची कुठली अडचण नाही असं त्यांच्या बोलण्यावरून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्याचा कुठलाही डॉक्युमेंट इथपर्यंत काय आलेलं नाही. आता ही वास्तव परिस्थिती असताना त्या ठिकाणी तहसीलदार यांच्याशी आम्ही चर्चा केली. चर्चा करीत असताना त्यांचं म्हणणं आहे की वकील साहेब एक प्रोसिजर आहे याच्यामध्ये लगेच मोजणी झाली लगेच त्याचं चार्ट आला मोजणीचा आणि लगेच प्रांतांकडे जाऊन ते कलेक्टरकडे फाईल झाली वर्गाची. कारण की भोकवाटदार वर्ग 2 आहे हे क्षेत्र आणि फॉरेस्ट खाते क्षेत्र आहे त्याला परवानगी शिवाय ते वर्ग होणार नाही. वर्ग होत असताना केवळ
आश्वासन न देता डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांना पुरावा देणं अपेक्षित आहे सर्वात महत्वाचं. वेड्यात न काढता त्यांना थांब उद्या जर जागा दिली तर त्यांना आयुष्यभर वाटली पाहिजे का खरंच आपल्याला त्या ठिकाणी जागा दिली. परंतु फक्त दाखवायचंय आणि करायचंय का असं प्रशासनाने कृपया करू नये. त्यांचं म्हणणं आहे घरी जाऊन राहण्यापेक्षा इथं आम्ही जर 1-1.5 महिना राहिलो, 1.5 महिना जरी लागत असला तरी आम्हाला चालेल, परंतु स्वतःच काहीतरी हे द्या. जर एकीकडे बघितलं महाराष्ट्र शासनाच्या उपाययोजना जर बघितल्या गोरगरिबांसाठी असतील, आदिवासी समाजासाठी असतील, SC समाजासाठी असतील, ठक्कर बापासारखी योजना आहे घरकुलांसाठी, परंतु त्याचा निधी एवढा पडलेला असताना सुद्धा जर जागा मिळत नसेल आणि त्या योजनेचा जर निधी परत जाणार असेल भविष्य काळामध्ये तर हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आमदार महोदय असतील, इथले प्रशासकीय अधिकारी असतील तर त्यांनी याचा योग्य तो पाठपुरावा करा आणि पाठपुरावा करून योग्य त्यांना न्याय मिळेल. सर्वात महत्वाचं तर त्यांना न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. हे करत असताना जर आपण बघितलं लोकशाहीमध्ये 4था स्तंभ हा खरं असेल तर लोकशाही मधला आंदोलन असतील, उपोषण असतील, त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर शासनाकडे आपण निवेदन दिल्यानंतर ज्या काही उपाययोजना राहतात त्या शासनाने पुरवल्या पाहिजे. दुर्दैवाने जर मोठा माणूस त्या ठिकाणी उपोषणाला बसला, आपण बघतो मोठमोठे मंत्री असतील, आमदार असतील, मोठमोठे लोक ज्यावेळेस उपोषणाला बसतात त्यावेळेस आपोआप यंत्रणा एकवटली जाते. त्या ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं या ठिकाणी फक्त तहसीलदार यांनी भेट दिलेली आहे, लेखी स्वरूपात सुद्धा कळवलं नाही का तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू नका, आम्ही तुमचं 1.5 महिन्यात काम करून देऊ का कुठं काय देऊ, त्याचं सुद्धा पत्र नाही. त्या ठिकाणी दुर्दैवाने प्रांत हे शिर्डीचं ऑफिस आहे तिथून इथपर्यंत आलेलं नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांचं पण ऑफिस झालेलं आहे, ते आलेले नाहीये. त्या ठिकाणी कलेक्टरचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही. म्हणजे जबाबदार व्यक्ती जो यांना खरा न्याय देऊ शकतो असा व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना पोहोचलेला नाही. त्या ठिकाणी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, इथं जर महिला आहे, लहान लहान मुलं आहेत, टॉयलेटला जायला जागा नाहीये, त्यांना पाणी पिण्यासाठी इथं जागा नाही. प्रशासनाने थोडा गांभीर्याने माणूस म्हणून तरी काय व्हायचं असेल त्यांना ती जागा मिळेल न मिळेल तो नंतरचा भाग आहे. परंतु लोकशाहीमध्ये आंदोलन करीत असताना पोटतिडकीने या लोकांना वेळ लागलेला नाही. एवढे कुटुंब येऊन बसायचे. मी कोपरगावच्या जनतेला सुद्धा त्या ठिकाणी आव्हान करतो, प्रत्येकाने इथपर्यंत येऊन जा, त्यांच्या भावना बघा. त्या ठिकाणी चुकीची कुठलीही मागणी नाही. त्यांना वाटतं की ज्या ठिकाणी आम्ही 40 वर्ष राहिलो ठीक आहे, त्या जागा जाणार असतील आम्ही अतिक्रमणामध्ये असेल, परंतु आमच्या ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी जागा आहे, आम्ही त्या ठिकाणी राहू शकतो अशी माफक अपेक्षा आहे. त्या ठिकाणी मी लोकांना देखील आव्हान करतो की खूप बिकट परिस्थितीमध्ये, खूप श्रीमंत परिस्थिती आहे, कुठं काय नाही, मोल मजुरी करून पोट भरणारे, उदरनिर्वाह करणारे या आदिवासी समाजाचे कुटुंब आहेत. मी निश्चितपणे तुम्हाला एकच आश्वासन देतो, मी ना पक्षाचा पार्टीचा म्हणून आश्वासन देत नाही, परंतु मी एक वकील असल्यामुळं तुम्हाला कायदेशीर जी अडचण येईल तो 100% तो कागद घेऊन या. मी तुम्हाला जे काही न्यायालयाच्या याच्यामध्ये असेल ती सर्वोपरी मदत विना मोबदला 100% करील, तो माझ्या परीने करेल एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ही प्रतिज्ञा आता फक्त शाळेपुरती राहिली का? अहो, सारे भारतीय म्हणजे कोण? सरकार एकीकडे म्हणतं सगळ्या रस्ता ग्राम सडक योजना आणता, लाडक्या बहीण योजना आणत्या, घरकुल योजना आणता, वाळू मोफत करतो, हे करतो. पालकमंत्र्यांनी माग वाळूचे ठेके दिले, त्याचे ठेके देऊन वाळूवालेच मोठे गेले. हे गोरगरिबाचं काय? माग आम्ही पीडब्ल्यूडी वाल्यांना इशारा दिला होता, आज परत इरिगेशन खात्याला इशारा देतोय. तुम्ही कुठंतरी ना हे थांबवा, लोकांना रस्त्यावर आणायचं थांबवा. हे पहिलंही ना तुम्ही पीडब्ल्यूडी इरिगेशन खाते तुम्ही सरसकट अतिक्रमण काढता का? हा, हे मोठमोठ्या लोकांचे अतिक्रमण पहिले काढा, मग हे गोरगरिबाच्या झोपड्या आणि पत्र्याचे शेड काढायला या. बंगलेवाले सोडून दिले, तुमच्या काय पाटाच्या कडेला काय फक्त झोपड्यात पत्रेच दिसते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही रेकॉर्डला फक्त पत्रे आणि झोपड्यांना नोटीस द्या. अहो, या रस्त्याच्या कडेला जे मोठमोठे बंगले हे कोणाचे? तुमच्या अखत्यारीत येत नाही का? पीडब्ल्यूडी आणि नगरपालिकेचा जाहीर निषेध करतो. माणुसकी नावाची काहीतरी एक काळिंबा म्हणून काहीतरी एक चीज राहते. 6 दिवसापासून इथं महिला पुरुष बसलेले, एक साधं फिरतं शौचालय लावू शकलेलं नाहीये. एक तहसीलदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. व सोमवारीपासून जर आता यांची जर संडास बाथरूमची जर सोय नाही केली तर आम्ही ते कोपरगाव तर शहरामध्ये तुम्ही जर मुख्य अधिकारी म्हणून जर काही ठेवलेलंच नाहीये, तुम्ही फक्त अतिक्रमण काढा, गोरगरिबाच्या झोपड्या मोडा याच्यावरच ठेवलेले.
बिल्डिंगवाल्यामध्ये संडास बाथरूम ठेवलेलंच नाही, त्यांच्या याला कुलप लावलेले। सोमवारी जर तुम्ही इथले जर तहसीलचे कार्यालय जर ओपन नाही केले तर आम्ही आमच्या पद्धतीने तोडण्यात येईल, आमचं एवढं इशारा देतो आम्ही। या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला लाज कशी वाटत नाही, या प्रशासनाला लाज कशी वाटत नाही का? या आदिवासी समाज इकडे 6 दिवसापासून येऊन यांचा बिराड वगैरे घेऊन सगळीकडे 6 दिवसापासून उन्हात भर थंडीमध्ये इथं राहत आहे, तरी सुद्धा एकाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यांच्याकडे येऊन याला विचारपूस साधी केलेली नाही। याला लाजा कशा वाटतील नाही? अहो आता याच्यामध्ये आता शिवसेना युवासेना पूर्णपणे उतरलेली आहे। यांना लवकरात लवकर जर कधी तुम्ही न्याय दिला नाही तर आम्ही घरकुल जर कधी लवकरात लवकर यांना दिलं नाही तर आम्ही शिवसेना आणि युवासेना स्टाईलने आंदोलन इकडे छेडू आणि त्याचं जर आंदोलन असं राहील का ते साध्या पद्धतीत राहणार नाही। कारण की यांनी जे दिवस इथं काढलेले 6 दिवस तर हे कसे काढले असतील यांनाच माहिती आहे। तर या पद्धतीचं तुम्हाला सुद्धा तेव्हा धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। लवकरात लवकर याला तुम्ही न्याय दिला पाहिजे एवढी आज फक्त मी आज विनंती करतोय। आम्हाला फक्त आंदोलन करायला लावू नका आणि आम्ही जर आंदोलन केलं तर ते खूप तीव्र स्वरूपाचं असेल। एवढं बोलतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।